उन्हाळ्याचे दिवस आहेत बघा. आता किचनमध्ये जर स्वयंपाक करायला गेलं ना खूप जास्त गरम होतं. हे आपण ना डिनरला, संध्याकाळच्या डिनरला किंवा संध्याकाळच्या नाश्त्यालासुद्धा तुम्ही पोटभरीचं हेल्दी नाश्ता तुम्ही बनवू शकता. आता आम्ही संध्याकाळी जेवण्यासाठी हेच बनवलं होतं. एकदम परफेक्ट रेसिपी आहे. तर 10 मिनटात आपण खूप साऱ्या इडल्या बनवून घेऊ शकतो. कुकरमध्येच इडली बनवली आहे. उत्तप्पासुद्धा बघू शकता खूप मस्त झालेला आहे आणि डोसेसुद्धा आपण केलेले आहेत. फक्त हे मुगाच्या डाळीपासूनच आपण बनवलं आहे. ह्याच्यामध्ये सोडा किंवा इनो, दही काहीही न वापरता आपण हे एकदम सोप्या पद्धतीनं सगळे पदार्थ बनवले आहेत. चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया. इथं एकाच वाटीनं आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे. 1 वाटी मुगाची डाळ घेतली आहे. तर आता मुगाची डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे. तुम्ही याच मुगाच्या डाळीपासून तुम्ही आप्पेसुद्धा बनवू शकता. तर आता याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. बघू शकता याच पद्धतीनं धुवायचं आहे. किंवा तुम्हाला वजन कमी करायचं असेल तरी तुम्ही हे पौष्टिक असे रेसिपी बनवून तुम्ही खाऊ शकता. एकदम हेल्दी रेसिपी आहे. ही डाळ आपल्याला 2 ते 2.5 घंट्यासाठी छान भिजत ठेवायची आहे. झटपट होणारे डोसे किंवा इडली म्हणू शकता तुम्ही. 1 वाटी डाळ, त्याच वाटीने 6 वाट्या पाणी घेतलं आहे आणि डाळ आपल्याला छान भिजत ठेवायची आहे. 2 ते 2.5 तासांनी तुम्ही बघू शकता डाळ मस्त अशी भिजलेली आहे. तर त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे. रवा कोणताही चालेल, तुमच्याकडे जाड रवा असला तरीही चालेल. तर आता हे रवा आपण आणि डाळ सोबतच आपल्याला थोडं थोडं करून मिक्सरमधून छान बारीक एकदम फिरून घ्यायचं आहे. एकदम बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे. त्याच्यात पाणी न टाकता असंच आपल्याला छान फिरून घ्यायचं आहे. जर तुम्हाला पाण्याची गरज लागली तर तुम्ही थोडंसं पाणी टाकू शकता. हे बॅटर आपल्याला असं पाहिजे आहे. तर जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नको आहे. तर इडलीला थोडंसं बॅटर ना घट्टच असते बघा. तर हे बॅटर आता सगळं डाळ आणि रवा आपण छान मिक्सरला फिरून घेणार आहे. डाळ आणि रवा सगळं फिरून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि छान आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. 1 मिनटं छान फिरून घ्यायचं आहे चमच्याने. तर याच पद्धतीने करायचं आहे तुम्ही पण. तर बॅटर आपलं जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नाही आहे, असंच बॅटर तुम्हालाही ठेवायचं आहे. कुकरमध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि पाणी आपल्याला गरम करायला गॅसवर ठेवायचं आहे. तर आता इडली पात्रात न करता आपण कुकरमध्येच करणार आहोत. इडली मस्त होते कुकरमध्ये, म्हणजे कमी वेळात छान इडली बनवून तयार होते, जास्त वेळ लागत नाही. तर इडलीला आता हे इडलीचं पीठ आहे ना छान फेटून घ्यायचं आहे आणि 1 चमचाभर आपल्याला हे इडलीचं पीठ याच्यामध्ये टाकायचं आहे. पहिल्यांदा त्याला तेल लावून व्यवस्थित घेतलेलं आहे, म्हणजे इडली ना आपली चिटकणार नाही जेव्हा तयार होईल ना तेव्हा. तर चमचाभरच बॅटर टाकायचं, जास्त पण नका टाकू. तर आता हे छान आपल्याला बॅटर छान थोडंसं चमच्याने पसरून घ्यायचं आहे. दोन्ही प्लेटमध्ये आपण इडलीचं पीठ टाकून घेतलं आहे. आता एक गरम पाण्यामध्ये 1 वाटी ठेवायची आहे कुकरमध्ये आणि ते इडलीचे जे स्टँड आहेत ना ते पण या कुकरमध्ये आपल्याला ठेवायचे आहेत. फुल गॅसवर आपल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर हे पण आता ठेवून देऊया आपण कुकरमध्ये. तर सांभाळून करायचं आहे. तर बघू शकता याच पद्धतीनं करा, म्हणजे इडल्या खूप परफेक्ट होतील तुमच्या. आता कुकरचं ढक्कन आपल्याला लावून घ्यायचं आहे. एकदम फुल गॅसवर आपल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि लगेच गॅस आपल्याला बंद करायचा आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया ह्या बॅटरमध्ये आणि आपल्याला ह्याचे उत्तप्पा बनवायचं आहे. ते पीठ आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे. आता उत्तप्पा किंवा डोस्याचं पीठ थोडंसं पातळ असते म्हणून तुम्ही थोडंसंच पातळ केलं आहे, जास्त पातळ केलेलं नाही. बघू शकता तवा पहिल्यांदा छान कडकडीत गरम केला आहे. त्याच्यावर थोडंसं तेल टाकलं. तेल छान पसरून घेतल्यावर त्याच्यावर पाणी शिंपडलं आहे आणि पळीभर बॅटर टाकलं आहे. आता या बॅटरवर आपल्याला थोडेसे कांदे आणि टोमॅटो टाकायचे आहे. जर तुम्हाला अजून कोणत्या आवडीच्या भाज्या असतील तर ते सुद्धा तुम्ही भाज्या ॲड करू शकता. आता दोन्ही साईडने आपण उत्तप्पा छान भाजून घेणार आहोत. तर बघू शकता खूप मस्त झाले होते डोसे, उत्तप्पा, इडली खरंच खूप मस्त झाले होते. एकदा या पद्धतीने करून बघा. तर आता हे काढून घेऊया. तर आता आपले एका प्लेटमध्ये आपण काढूया. तर हे आम्ही ना सांबारसोबतच खाल्लं होतं. सांबार केलं होतं, पण सांबार करता वेळेस लाईटच गेली होती म्हणून मी इथे सांबारची काही रेसिपी दाखवत नाही आहे, सॉरी हां. तर नेक्स्ट टाईम नक्की दाखवेल. तर आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकणार आहे आणि आता डोस्याचं बॅटरसुद्धा आपण छान डोसा बनवून घेणार आहोत. तर डोसा पण खूप कुरकुरीत झाला होता. तर बघू शकता तेल थोडं जास्त झालेलं आहे, तुम्ही कमी तेलामध्ये सुद्धा करू शकता. आता डोसासुद्धा प्लेटमध्ये काढून घेऊया. तर आपलं आता इडली बघूया. इडली 2 शिट्ट्या झाल्यावर कुकरच्या छान मी गॅस बंद केला होता आणि वाफेवरच कुकर तसंच ठेवलं होतं आणि 10 मिनिटांनी छान कुकरचं ढक्कन उघडून बघूया. तर बघू शकता इडल्या मस्त आपल्या शिजलेल्या आहेत. तर चमच्याने मस्त इडली काढून घ्यायची आहे. तर बघू शकता खूप मस्त झाल्या होत्या इडल्या. तर तुमचं वजन वगैरे वाढलेलं असेल किंवा शुगरचे पेशंट असाल तरी तुम्ही ही इडली किंवा डोसे, उत्तप्पा खाऊ शकता. एकदम सिंपल रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. ओके, बाय.